देऊया आपण आणि मॅचला सुरुवात करतोय. लेट्स प्लेचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सुशांत पहिला चेंडू येतोय सीमा रेखा वार. क्या बात आहे. दोन खेळाडूंना भेटून ह्या मॅच मधील ह्या स्पर्धेमधील पर्व तिसरा आणि पर्व तिसरा मध्ये येत असताना पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्या खेळाडूला तो मान मिळतो. खेळाडूचं नाव सुशांत. काय सुरुवात आहे. सगळं पियुषनेच घेतले आणि शूज घेतो सगळं. हाच घेतो सगळं. सिद्धू घेतोय का. 4 धावेने सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळतो दुसरीकडून सलमान आहे गोलंदाजी मार्कवर. सलमानला रोखायचंय परंतु समोरच्या खेळाडूला ते टोकत असताना यावेळेला पुन्हा एकदा चांगल्यारीत्या आता फील्ड केला जातोय. सुशांत बघा थोडासा घायल आहे परंतु मैदानामध्ये क्रिकेटची ओढ आणि क्रिकेटवरचं विघ्नेश फायटर संघावर असणारं ते प्रेम आज मैदानामध्ये घेऊन येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. थोडासा दुखापतीमध्ये असताना KGF हा चित्रपट जर का तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये एक वाक्य आहे कि घायल शेर की सांसें उसके दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है. आणि तो घायल शेर आता मैदानामध्ये खऱ्या अर्थानं सुशांत चांगला खेळ करत असताना पहिल्या 3 चेंडूमध्ये 5 परंतु दुसरीकडून गौरीशनं सिंगल धाव घेतले. गौरीशनं आपलं वैयक्तिक खातं धावांचा श्रीगणेश करत असताना पहिल्या 4 मध्ये 6 धावा आतापर्यंत धावफलकावर येत आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल परंतु सलमान त्या धावेंना रोखणं जाणतोय. सलमानमध्ये त्या प्रकारची ती क्षमता आहे. अतिरिक्त बाउन्स होता आणि त्याला सन्मान देत असताना पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये येत असते. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये आतापर्यंत 7 धावा धावफलकावर येतात. राऊंड द विकेटचा मारा. पुढील चेंडू पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये हलक्या हाताने खेळलाय. पुश करो खुश रहो आणि पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होत असताना 8 धावा धावफलकावर. ऐकूयात DJ ची धून. स्वागत करतोय. इम्पॅक्ट प्लेअर अर्थातच ह्या स्पर्धेच्या माध्यमातून युनिक काहीसा आहे. काहीसं नाविन्याने आपल्याला पाहायला मिळतं आणि तो इम्पॅक्ट प्लेअर यावेळेला वापरला जातोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होत असताना 8 धावा धावफलकावर. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 18 मध्ये किती धावा त्या धावफलकावर बनवल्या जातील, किती धावांचा तो टार्गेट समोरच्या संघासमोर ठेवला जाईल. विघ्नेश फायटर JDS दोन्ही संघ आपण सातत्यानं विरार क्रिकेट असोसिएशन आणि ते विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये ह्या 2 संघांचा बोलबाला सातत्यानं आपण पाहिलाय आणि ते असे 2 संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये येत असताना पहिल्या 6 मध्ये 8 धावा धावफलकावर येत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स आहे आणि त्याला सन्मान दिला जातोय. अब्दुल्ला गोलंदाजी मार्कवर असताना दुसरं षटक. AB जर्सी नंबर 65 AB 365 पाहिलंय आम्ही परंतु हा अब्दुल्ला वेगळा आहे. हे नाविन्य आहे JDS संघाचा आणि आतापर्यंत 1.1 चेंडूंचा खेळ. 9 धावा धावफलकावर येत असताना पुन्हा एकदा आक्रमकतेचा सितारा म्हणून सुशांत या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. सुशांतनं पुन्हा एकदा ती सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 10 धावा धावफलकावर येत आहेत. राऊंड विकेटचा मारा. पुढील चेंडू पुन्हा एक आखूड टप्प्याचा आहे परंतु यावेळेला सिंगल धावेवर समाधान मानावं लागतंय. बॅटच्या रडारमध्ये तितक्याचा नव्हता. गावातील वरिष्ठ व्यक्ती अर्थातच आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय.
वेलकम साहेब, आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मॅचच्या दिशेनं आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ. पहिल्या 4 मध्ये अब्दुल्लानं 3 धावा धाफकावर खर्ची पडत असताना 11 धावा आतापर्यंत धाफकावर आहेत. सुशांत यावेळेला त्या कॅल्क्युलेशननं खेळतोय. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ करत असताना सिंगल धावेने धाव्यांचा तो ग्राफ वाढवला जातोय. धाफकावर आतापर्यंत 12 आहेत. आखूट टप्प्याचा चेंडू बॅटच्या रडारमध्ये तितकासा नव्हता. गौरीश पुन्हा एकदा तो निर्धाव चेंडू येत असताना पहिल्या 2 षटकांचा खेळ, पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 12 धावा धाफकावर येत असताना अब्दुल्लानं धावेंना ते खऱ्या अर्थानं रोख लगावले. गाडी नंबर 2773 युनिकॉर्न गाडी आहे बघा, रस्त्याच्या मध्ये आहे. मित्रांनो विनंती असेल जेणेकरून आयोजकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी घ्या. आलेले संपूर्ण आता प्रेक्षक राजा वर्ग खेळाडूंना ती विनंती असेल, आपण आपल्या गाड्या आपल्या मंचाच्या पाठीबरोबर भरपूर जागा आहे तिथे आपण त्या गाड्या पार्क करू शकतात. रिक्वेस्ट असेल. तिसरं षटक, पहिला चेंडू आक्रमण, परंतु तितक्याच चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. अंडरआर्म क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेट खऱ्या अर्थानं त्या बळावर खेळलं जात आहे. फैजान आहे, फैजाननं चांगल्यारीत्या पहिला चेंडू आणि त्यावर तितक्याच चांगल्यारीत्या फील्ड करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला चुकी आणि चुकीचं रूपांतर, येतोय चेंडू सीमारेखा पार, चौकार. राजा वर्ग तिथून थोडंसं बाजूला व्हायचं. मित्रांनो सामना दिसत नाहीये आम्हाला. वळण घेणारा चेंडू आणि त्याला अगदी मनगटाच्या साह्यानं खेळला गेला. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत 18 धावा धाफकावर 2.3 चेंडूंचा खेळ. सुशांत ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 9 धावांची खेळी. दुसरीकडून गौरीश आहे, चांगला खेळ करत असताना तब्बल 18 धावा धाफकावर येत आहेत. आखूट टप्प्याचा चेंडू, यावेळेला पुन्हा एकदा धावचीची संधी. लक फॅक्टरचं साथ म्हणावं लागेल, नशिबाची साथ. सिंगल धाव धाफकामध्ये येते. 19 धावा धाफकावर येतात. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. बरोबर घेतलेला ऑटो आहे, मॅन्युअल कर ना, मॅन्युअल टाक. 2 मिनिटं बघा आयोजक असतील मित्रांनो, आपण प्लीज या. फर्स्ट एड बॉक्स, खेळाडूला दुखापती होते. ते नका घेऊ ना, काय घेत हे प्रियांशू, काहीतरी दे ना मला, काहीतरी फ्रेम दे. हा ए मॅन्युअल वर कर ना कॅमेरा, ऑटोवर आहे तुझा. 19 धावा आतापर्यंत धाफकावर येतात. हे संपूर्ण आता निळं वातावरण आहे आणि ह्या वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं मोरेगाव म्हटलं तर सातत्यानं म्हटलं जातं की कला, क्रीडा, कौशल्य, सांस्कृतिक क्षेत्र, सामाजिक कार्य, प्रत्येक क्षेत्रात मोरेगाव नगरीचं एक वेगळं नाव आहे. म्हणजे क्रिकेटची जशी पंढरी म्हटलं जातं तशीच दहीहंडी, आणि ह्या दहीहंडी स्थानाचे देखील मोरेगाव म्हटलं तर अनेक मोठमोठे खेळाडू तो सातत्यानं उल्लेख करावा असा वाटतोय. मोरेगाव नगरीतील असं एक पथक शिव गणेश दहीहंडी मित्रमंडळ, आणि त्या मित्रमंडळाने खऱ्या अर्थानं भारतातील प्रो गोविंदा ही स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये मुंबई फॅल्कॉन ह्या नावानं खऱ्या अर्थानं ती बाजी मारली होती. त्यानंतर अजिंक्यतारा मित्रमंडळ असेल, ओमकार मित्रमंडळ असेल, एक वेगळं नाव आहे. कला, क्रीडा, कौशल्य प्रत्येक क्षेत्रामध्ये यावेळेला गुड्डूनं चांगल्यारीत्या गॅदर केलाय. कर्णधार आहे आणि गुड्डूला त्या प्रकारचा खेळ करणं मैदानात गरजेचं असणार आहे. 1 to go. 1 मिनिट दर्शन सर. येस 1 to go. आमचा नेट इश्यू आहे त्या कारणास्तव थोडासा व्यत्यय येतोय, परंतु शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत
धावपकावर ऑनसाईडच्या दिशेनं वेगानं गेला होता. तुर्त्याच वेगानं सिंगल धाव धावपकामध्ये येत असताना पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 20 धावा धावपकावर. ऐकूया डिझेला.
संकटमोचक फटका होता. जो प्रेशर, तणाव, दबाव बनवला होता, तो दबावाला रिलीज करणारा तो चौकार त्यानंतर पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. गुड्डूनं म्हटलं एक तेरी येतोय की एक हमारी भी आहे. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 27-27 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. खोलव्या टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा शेवट गोड आहे. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 31 धावा धावफलकावर कुठल्या जातात. येणारे 24 मध्ये 32चा पाठलाग. तुर्तास टॉस के बॉसच्या दिशेने आपण वळतोय. आदरणीय सन्माननीय डोंगरपाडा गावातील ज्येष्ठ आणि ज्यांच्या चेहऱ्यावर सातत्यानं आपण एक वेगळं स्मित हास्य पाहतो असे पप्या पाटील आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम दादा. पप्या दादा आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपण मुख्य मंचावर येऊन आसन असतवायचं आहे. नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघांना विनंती असेल, अष्टविनायक राजुडी आणि त्यांच्या विपक्षात दोन्ही कर्णधार आपण या. ओम साई मनवेलपाडा आहे. बघा मुख्य मंचाच्या दिशेने आपण टॉस करणार आहोत. मान्यवर आहेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आदरणीय सन्माननीय हरिश्चंद्र नाना पाटील साहेब आपल्याला मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. ओम साई, कल्पेश भाऊ आपण मुख्य मंचाच्या दिशेने यायचं. पाटील साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते. बघा दोन कर्णधार आहेत. दर्शन आपण सामना चालू करायचे तिथून ऑलरेडी उशीर झालाय. कोणाच्या नशिबामध्ये चॉईस करतील आता. दोन कर्णधार इथे आहेत. एकीकडे ओम साई मनवेलपाडा नगरीतील आणि त्यांच्या विपक्षामध्ये यंदाच्या वर्षामध्ये विरार क्रिकेट असोसिएशनमध्ये नवीन नावाला, नवीन रंगाला, नवीन नावाला आलेला संघ अर्थातच अष्टविनायक राजोडीचा संघ आहे. फर्स्ट बॅट अष्टविनायक राजोडी, बॉल ओम साई मनवेलपाडा संघ. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. प्रथमतः आपण चर्चा करणार आहोत. बॉलिंग प्रथमतः ओम साई मनवेलपाडा संघाला करायचं आहे. समोरचा संघ नवीन आहे. कशा प्रकारची रणनीती, कशा प्रकारचा खेळ आम्हाला ह्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल? रणनीती तर काही नाही आहे. म्हणजे आम्ही आमचा गेम खेळू, पण 3-4 टुर्नामेंट आम्ही बॅकफुटला आहोत. या चांगली टुर्नामेंट आहे, कमबॅक करण्याचा प्रयत्न करू. मनवेलपाडा म्हटलं तर सातत्यानं तो दहीहंडी उत्सव क्रिकेट मनवेलपाडामध्ये देखील आम्ही सातत्यानं पाहिलं, परंतु आता मोरेगावमध्ये येतोय. मोरेगावमध्ये देखील आपण सातत्यानं पाहिलं आहे. दहीहंडीचा तो उत्सव असेल, तो क्रिकेटचा खेळ असेल आणि मोरेगाव नगरीतून मला वाटतं 7 ते 8 संघ विरार क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने खेळत असताना सातत्यानं आपण पाहिलं आहे. आणि या आयोजनाबद्दल कशा प्रकारे आपण उल्लेख कराल? नाही, मोरेगावचं आयोजन दरवर्षी चांगलंच असतं. ह्यावर्षी पण चांगलंच आहे. आमचा प्रयत्न असेल चांगलं खेळण्याचा आणि ट्रॉफी जिंकण्याचा. यास खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला असतील. कल्पेश भाऊ आपल्या दिशेने येतोय. एक मांगेला समाज तो फॉर्मॅट असेल, ओपन संघ आणि अंडरआर्म क्रिकेट राजुडी नगरीमध्ये आम्ही सातत्यानं पाहिलं आहे कशा प्रकारचा खेळ ह्या स्पर्धेमध्ये. आणि एक वेल एक्सपिरियन्स संघ आहे मनवेलपाड्याचा संघ म्हटलं तर सातत्यानं त्यांचा देखील आम्ही तो खेळ पाहिला आहे. त्यांच्यासमोर कशा प्रकारची रणनीती आणि कसा खेळ आम्हाला पाहायला मिळेल? आम्ही पहिल्यांदाच इतकी मोठी टुर्नामेंट खेळतोय, पण समोरची टीम मोठी आहे, पण आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. बघा ह्या आयोजनाबद्दल आपण देखील एक चांगले आयोजक आहात आणि ह्या आयोजनामध्ये येत असताना कशा प्रकारे उल्लेख कराल? मोरेगाव नगरी, मोरेगाव म्हटलं तर एक क्रिकेटचं माहेरघर म्हणून या गावाकडे पाहिलं जातं आणि ह्या गावामध्ये येऊन येत असताना ह्या आयोजनाबद्दल आणि ह्या गावाबद्दल कशा प्रकारे वर्णन कराल? आयोजन करणं खूप कठीण काम असतं. आम्ही छोटी टुर्नामेंट आयोजन करतात, पण खूप मेहनत असते त्याच्यामागे. इतकी मोठी टुर्नामेंट आयोजित केली आहे तर
खूप लोकांचा त्यामध्ये सहभाग असेल, खेळाडूंचा सहभाग असेल, मान्यवरांचा सहभाग आहे. म्हणजे जे स्पॉन्सर वगैरे आहेत त्यांच्याशिवाय इतकी मोठी आयोजन करणं शक्य नाही आहे आणि एकदम उत्तम प्रकारचं आयोजन दिसतं आहे. आम्ही खेळायला नक्की मजा येईल इथे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला देखील असतील. टॉस की बॉसमधून अहवाल असा येतोय, प्रथमतः नाणेफेकीचा कॉल ओम साई मनवेलपाडा संघ. बघा, 2 कर्णधार थांबायचं आहे. 2 कर्णधारांना खऱ्या अर्थानं मोरेगाव चॅलेंजर संघ, मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफी आणि त्यांच्या माध्यमातून खाओ हेल्दी रहो हेल्दी आणि त्यासाठी दिलेला हा संदेश आहे. हे काही फूड्स आहेत आणि ते देऊन दोन्ही संघांना आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. मान्यवर आहेत, मान्यवरांच्या शुभ हस्ते हे सर्व काही दिलं जातं आणि मॅचच्या दिशेने आपण वळतोय.
किती काय म्हणजे रे चौकार येतो आणि चौकारानं आता मॅच इक्वेशन 10 मध्ये 12 धावा धाफकावर बनवायचे. 12 चेंडू 16 धावांची गरज असताना त्यानंतर येणारा तो चौकारानं आता तो प्रेशर रिलीज केला जातोय. 10 चेंडू 12 धावा धाफकावर बनवायच्यात. कल्पेशला समोरच्या त्या खेळाडूंना रोखायचं आणि त्यासाठी तो त्या प्रकारचा प्रयत्न कल्पेश नक्कीच मैदानामध्ये करत असताना यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू 1+1 अतिरिक्त धावेने या खऱ्या धावा डोकेदुखी ठरणारे आहेत. दोन धावा धाफकामध्ये येत असताना धाफकावर आता आपण पाहतोय 10 चेंडू 10 धावांची गरज धाफकावर आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये त्या प्रकारचं खेळणं गरजेचं होतं आणि त्या प्रकारचा खेळ तो मैदानामध्ये आतापर्यंत दाखवला जातोय. चांगला खेळ, संयमी खेळ आणि संयम हा खऱ्या अर्थानं महत्वाचा शब्द आहे. यावेळेला संयमाचा बांध फुटतो आणि पहिला गडी धावचीच्या रूपानं येतोय डगआउटच्या दिशेनं. बघा, आयोजकांच्या वतीनं महत्वाची सूचना आहे. आलेला प्रेक्षक राजा वर्ग, खेळाडूंना पुन्हा एकदा ती विनंती आहे. आपण रस्त्यामध्ये ज्या गाड्या लावलेल्या आहेत, मुख्य मंचाच्या दिशेने भरपूर जागा आहे. येणारे पाहुणे, येणाऱ्या आयोजकांना अडचण भरपूर होत आहे, त्याची आपण काळजी घ्या. पुन्हा आपल्याला आव्हानित करण्यात येत आहे. रस्त्यात असणाऱ्या गाड्या बघा, बुलेट आहे, ह्या सर्व गोष्टींची मित्रांनो काळजी घेत जा. मॅच इक्वेशन 9 मध्ये 10, 9 चेंडू 10 धावा धाफकावर बनवायचे आहेत. खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला काय फटका एक्झिक्यूट केला गेला आहे. आक्रमकतेचा सितारा म्हणून या खेळाडूकडे सातत्यानं पाहिलं जातं आणि सलामनं आल्या त्या प्रकारचा फटका, जो प्रेशर, तणाव, दबाव बनवला होता तो रिलीज करत असताना आता मॅच इक्वेशन येणारे 8 चेंडू 6 धावा धाफकावर बनवायचे. तो प्रेशर रिलीज केला जातोय. चौकार येतोय. चौकारानं आता धाफकावर अगदी खुलतंय, फुलतंय, धावतंय आणि येणाऱ्या 8 मध्ये आता 6 आणि 6 धावा धाफकावर फक्त बनवायचे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना की कागदीपत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ हा मैदानामध्ये दाखवणं गरजेचं असतो आणि तो स्वाभाविक खेळ आतापर्यंत दाखवला जातोय. परंतु 8 मध्ये 6 धावांची गरज असताना यावेळेला हलक्या हातानं लोअर फुलटचचा संधी, खऱ्या अर्थानं ती लालच दिली होती, परंतु सिंगल धाव धाफकामध्ये येत आहे. 1 टू गो, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 7 मध्ये 5 धावांची गरज असताना अजून एक ती सिंगल धाव धाफकामध्ये घेतली जाते. सिंगल धावेने आता जे काही करायचं ते विघ्नेश फायटर संघाला करायचं असं JDSचा संघ म्हणतोय. कोणत्याही प्रकारची जोखीम, कोणत्याही प्रकारची रिस्क घेतली जात नाही आणि सिंगल धावेने पहिल्या 18 चेंडूंचा खेळ, 18 चेंडूमध्ये धावा अगदी धावा चांगल्यारीत्या खोरल्या जातात. येणारे 6 मध्ये 4 धावा धाफकावर बनवायच्यात. आमच्या सोबतीनं आमचे उभरते सितारे आणि मोरेगाव नगरीतील मोरेगावचं सुपुत्र अर्थातच अनिकेत सावंत. वेलकम अनिकेत, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतात. ते आमच्या सोबतीनं आता जोडले जातात. यस थँक्यू सर, थँक्यू मृदुल मेहर सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विज्ञान पूर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम गणरायाला वंदन, तसेच आयजीडी नतमस्तक महाराष्ट्राच्या आर्तदर्शी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी समालोचक अनिकेत सावंत आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचे मोरेगाव चॅलेंजरच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत करतो. तुम्ही पाहताय, ऐकताय मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफी 2026 क्रिकेटचा महासंग्राम, रणसंग्राम या मोरेगावच्या ऐतिहासिक मैदानामध्ये आपण पाहतोय. खूप सुंदर या स्पर्धेचे नियोजन, आयोजन आपण या मोरेगावच्या मैदानामध्ये पाहतो. पहिला सामना आपल्या भेटीला आलाय विघ्नेश फायटरच्या साथीनं संघ JDS आपण पाहतोय. सामना अंतिम
6 चेंडूमध्ये येऊन थांबला. येणारे 6 आणि अजून देखील 4 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 4 सूर्यकांत पाटील याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिला चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका, एकेरी धाव खात्यामध्ये ॲड होईल. आव्हान थोडंसं आता सोपं झालंय, डोकेदुखी वाढली आता टीम विघ्नेश पायटर्स या संघासाठी. 5-3चं इक्वेशन मॅचमध्ये येऊन थांबलंय. क्लोज एन्काउंटर आपण पाहतोय. कल्पेश कोचरेकर याला हो यावेळेस काय सुरेख फटका. चांगल्या दर्जाचं आपण क्रिकेट पाहतो या दोन खेळाडूकडून. कशा रीतीने खेळ करायचा, शांत आणि संयमी खेळी. आता या शांत आणि संयमीची खेळीची गरज देखील आहे. तशीच खेळी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केला. हो यावेळेस काय आर्चिस प्रयत्न केला होता, प्रयत्न यशस्वी ठरला. एकेरी धाव खात्यामध्ये ॲड झाले आणि मॅचचे इक्वेशन होऊन थांबले. येणारे 3 आणि फक्त एकेरी धावेची गरज. टीम GDS 31 धावांचा पाठलाग करत असताना चांगल्या दर्जाची फलंदाजी आपण पाहिली. 3-1चं इक्वेशन मॅचमध्ये येऊन थांबलंय. पार्ट जड GDS या संघाचं. टॅपच्या साहाय्याने खेळून काढलेला चेंडू, सामना फिनिश, सामना खल्लास केलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम GDS, हार्ड लक टीम विघ्नेश फायटर्स. पहिला विजय प्राप्त केला टीम GDS या संघाने आणि पराभवाच्या छायेखाली संघ गेलाय टीम विघ्नेश फायटर. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच ज्याने सामना फिनिश, सामना खल्लास केलाय तो ठरतो या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर सलाम ठरतोय. पहिलाच मॅचचा मॅन ऑफ द मॅच सलाम यायचंय हा किताब घेण्यासाठी. चांगल्या दर्जाचा खेळ सलामीचा आपण पाहिला. सलामीला आला, अंतिम क्षणापर्यंत खेळपट्टीवरती उभा राहिला आणि संघाला विजय प्राप्त करून दिला. शशिकांत पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट घेऊन त्याचा आपण गौरव करणार आहोत. सलाम यायचंय.